सातारा जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या दिनांक 7 ऑक्टोबर 2024। कमी दरात सोयाबीन खरेदी झाल्यास शेतकऱ्यांसाठी करणार आंदोलन, आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची केली मागणी। सोयाबीनची खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून यामध्ये जिल्हाधिकारी कृषी विभागाने लक्ष घालावे, नाहीतर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे। साताऱ्यातील विधानसभा इच्छुकांच्या शरद पवार मंगळवारी पुण्यात घेणार मुलाखती। विधानसभा निवडणुकीच्या तिकीट मागणीसाठी सातारा जिल्ह्यातून 8 विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 32 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मागणी केली आहे। निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची आयोजन करण्यात आले आहे। लोणंद शहरात पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। तसेच वाईमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। अजित पवार यांच्या सातारामधील राष्ट्रवादी घडलेल्या गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता यावर ते काय बोलणार आणि कोणत्या राजकीय घडामोडी घडवून आणणार याबद्दल राजकीय जाणकारांत आणि नागरिकांत उत्सुकता आहे। ट्रॅक्टर चोरीचं करणाऱ्या टोळीचा फलटण पोलिसांकडून पर्दाफाश। 7 ट्रॅक्टर एक दुचाकीसह 65 लाखांचा मुद्देमाल जप्त। फलटण, मसवड, बारामती, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश फलटण पोलिसांकडून करण्यात आला आहे। यामध्ये 7 ट्रॅक्टर एक दुचाकीसह 65 लाखांचा मुद्देमाल असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बिबट्याचा वावर वाढल्याने शेतामध्ये जाताना महिला व शेतकरी च्या निकृष्ट कामाच्या दुरुस्तीच्या कामासाठी तेथील वाहतूक 10 दिवस बंद ठेवण्याचा आदेश घडत आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।